4 तारखेला मी ज्यावेळेला माझं फेसबुक अकाउंट ओपन केलं त्यावेळेला फेसबुकच्या मेसेंजर बॉक्समध्ये मला काही व्हॉईस मेसेज आले. जे व्हॉईस मेसेज मी बघितले नव्हते. ज्यावेळेला मी ते व्हॉईस मेसेज डाउनलोड करायला घेतले त्यावेळेला समोरची व्यक्ती जी होती ती ऑनलाईन होती. त्यामुळे त्यातले काही व्हॉईस मेसेज आहेत ते व्हॉईस मेसेज त्यांनी समोरून डिलीट केले. काही व्हॉईस मेसेज आहेत ते व्हॉईस मेसेज मी डाउनलोड ज्यावेळेला केले त्यावेळेला ते व्हॉईस मेसेज अशा प्रकारचे होते ज्यामध्ये त्यांनी मला शिवीगाळ केली आणि मला धमकी देखील दिली. ती मी तुम्हाला ऐकवते आता. ठाण्यामध्ये असतो ये कारभारीला तुला सांगतो मी कोण आहे. ऐकली का जमा ना ये इकडे ठाण्यावर आहे मी कारभारी जंक्शनला. सांगतो तुला भैया कोण आहे मी. तुझ्या जातात असे अजून काही व्हॉईस मेसेजेस आहेत आणि त्यातले काही मेसेज त्याने स्वतःहून समोरून डिलीट केलेले आहेत. त्यानंतर मला मेसेजसुद्धा केले आहेत ज्यामध्ये त्याने शिवीगाळ केली. खरं तर महाराष्ट्रात राहायचं आहे तर तुम्हाला मराठी शिकणं गरजेचं आहे. आणि आज 2 भाऊ एकत्र झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात जे वातावरण तयार झालेलं आहे त्यानंतर अशा प्रकारची विकृत लोक जी आहेत ती विकृत लोक महिलांना आता टार्गेट करतायत. ज्यामध्ये त्यांनी मला स्वतःला टार्गेट केलेलं आहे आणि मला अशा प्रकारचे मेसेजेस अजून सुद्धा येतात. संबंधित बदलापूर पोलीस स्टेशन जे आहे पश्चिम तिथे मी तक्रार सुद्धा केली 5-6 तारखेला. कारण 5 तारखेला आमचा कार्यक्रम होता, मेळावा होता. त्यामुळे मी 6 तारखेला त्याची तक्रार केली. 6 तारखेला सुद्धा मला त्यांचे मेसेजेस समोरून येत होते. त्यामुळे मी त्याचे सगळ्या प्रिंट आउट त्यांचे फोटो वगैरे जे आहेत ते मी सगळे दिलेत पोलीस स्टेशनला. पण पोलीस या बातमी संदर्भात तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्कीच कळवा. आणि अशाच प्रकारच्या बातम्या पाहण्यासाठी लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ लोकतंत्र या वाहिनीला लाईक, फॉलो आणि शेअर करायला विसरू नका. त्याचबरोबर YouTube या आपल्या वाहिनीला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.